साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीला आमदार राजळे यांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली आहे. तालुक्यातील निष्ठावंतांना आणि पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला डावलण्यात आणि त्यांची अडवणूक करण्यात येत आहे. सरकारनं तालुक्यामध्ये हजारो कोटींचा निधी विकास कामांसाठी दिलाय, परंतु अतिशय निकृष्ट दर्जाची कामं झाली आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती टक्केवारीची टीका होत असताना देखील त्यांनी या टीकेला का उत्तर दिलं नाही? पक्षानं उमेदवार बदलावा तरच प्रामाणिक कार्यकर्ते पक्षाचे काम करतील, अन्यथा आम्ही विधानसभेला भाजपचं काम करणार नाही, अशी टीका भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष युवा नेते कुशल भापसे यांनी केली आहे. पाथर्डी इथे पत्रकार परिषदेमध्ये भोपसे यांनी राजळे यांच्यावरती तोफ डागली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजळे यांना पक्षांतर्गत घेरण्याचा प्रयत्न केलाय. आमदार मोनिका राजळे यांच्यावरती टीका करताना पक्षांतर्गत समन्वयाचा अभाव, तालुक्यातील विविध संस्थांमधील कार्यपद्धती, त्यामध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप आणि दबाव तंत्र, सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधील नाराजी, संभाव्य उमेदवारी, ठेकेदारी राज, तसेच वरिष्ठ नेतृत्वाचे तक्रारींकडे होणारं दुर्लक्ष या मुद्द्यांवरनं त्यांनी विविध मुद्द्यांवरती आपलं मत मांडलंय. कुशल भापसे हे माजी आमदार बाबूराव भापसे यांचे नातू आणि दिवंगत शिवसेना नेते प्रमोद भापसे यांचे चिरंजीव आहेत. तालुक्यामधील पश्चिम भागामध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार प्रसाद लाड यांचे जवळचे नातेवाईक असले तरी पत्रकार परिषदेमध्ये आमदार लाड यांचा संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट करत हा तालुक्यामधील पक्षांतर्गत कार्यपद्धतीला आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुढाकार असल्याचं म्हटलंय. स्वाभिमानी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पक्षामध्ये मुस्कटदाबी होतीये, यासाठी कोणीतरी पुढे येऊन आवाज उठवायला हवा, म्हणून आम्ही ही भूमिका घेतली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक जण या बंडामध्ये सामील होतील, असंही भापसे यांनी म्हटलंय. यावेळी बोलताना भापसे म्हणालेत की आम्ही पाथर्डी मतदारसंघामध्ये नसलो तरी पक्षाचं काम संपूर्ण तालुक्यात सुरू असतं. आमदार राजळेंना पक्षाची ध्येय धोरणं, कार्यकर्ते आणि पक्षनिष्ठा कधी कळल्याच नाहीयेत. एकाच पक्षात काम करताना नवीन नेतृत्वाला खाली खेचण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या मुलाला पुढे आणण्यासाठी इतरांच्या मुलांना संपवण्याचे उद्योग त्यांनी केले. चांगलं नेतृत्व कधीही निर्माण होऊ दिलं नाही. माजी आमदार आप्पासाहेब राजळे आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील म्हस्के यांना तालुक्यामध्ये राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखलं जात होतं. म्हस्के यांच्यासह जुन्या पिढीमधील अनेक नामवंत नेते, कार्यकर्ते आणि घराणे संपवण्याचं काम राजळे यांनी केलंय आणि नवीन नेतृत्व निर्माण होणार नाही याची काळजीही त्या घेत आहेत, असा आरोप त्यांनी केलाय. राजकारणामधील विचारांचा वारसा त्यांनी स्वार्थासाठी संपवलाय. मौन बाळगणारा राजकारणी किती घातक ठरू शकतो याचं उदाहरण म्हणजे राजळे यांनी तालुक्याला दाखवून दिलंय. पश्चिम भागामधील गोरगरिबांची मुलं शिकली असती, परंतु त्यांनी करंजी येथील आमच्या संस्थेचे महाविद्यालय होऊ दिले नाही. दूध संघ, साखर कारखाना आणि सहकारामधील अनेक संस्था या खाजगी संस्था असल्यासारख्या झाल्या आहेत. तालुक्यातील देवस्थान आणि छोट्या मोठ्या ग्रामपंचायतमध्ये लक्ष घालून त्यांनी तालुक्याचे राजकारणाची प्रतिष्ठा मलिन केली आहे. साखर कारखान्यामध्ये मद्यार्क निर्मिती प्रकल्प करण्याऐवजी कारखान्याची क्षमता वाढवली असती तर सर्वसामान्यांचा ऊस वेळेमध्ये तुटून गेला असता, तर सर्वसामान्यांना 2 पैसे देखील मिळाले असते आणि सभासदांना न्याय मिळाला असता, परंतु ते त्यांना नको होतं. आजचे तालुक्यातील दबावाचं राजकारण पाहता
सर्वसामान्य कुटुंबामधील तरुणांनी राजकारणामध्ये यावं की नाही असाच मोठा प्रश्न निर्माण झालाय, असे घणाघाती आरोप आणि टीका करत भापसे यांनी आमदार राजळे यांना भाजपचा घरचा आहेर दिलाय. इरादा पत्र आम्हाला मिळतंय, नंतर आपण आपल्या यंत्रणेमार्फत राजकीय डावपेच आखून तिथेही न्यायालयीन प्रकरणं करून आम्हाला विरोध करताय. याच्यामध्ये माझ्यासारख्याचं कुठेच नुकसान झालं नाही, भापसे कुटुंबियाचं कुठंच नुकसान नाही झालं, पण नुकसान झालं हे माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांचं. कारण या माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना जर कुठंतरी जवळचं शिक्षणाची सोय झाली असती, माझ्या शेतकऱ्याच्या बांधवातील 2 रुपयाचे खिशातील पैसे जर वाचले असते तर निश्चितच त्या शेतकऱ्याला आनंद झाला असता. आणि त्याहूनही चांगलं की आपला मुलगा जवळ कुठंतरी शिकतोय, चांगलं प्रगती करतोय, हे शेतकऱ्यालाही आनंदाची बाब होती. पण आपल्याला तेही दाखवलं नाही गेलं. मग आज खऱ्या अर्थानं बोलायचं म्हटलं तर आपण कारखाना चालवता. कारखान्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपण हा कारखान्यात आपली सहकारी तत्वावर चालू झालेला कारखाना हा राजळे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे नेऊन घातला आहे. कारण या कारखान्यामध्ये आमच्यासारख्या शेतकऱ्यांचे शेअर्स आहेत. मी ऊस येणाऱ्या काळामध्ये माझ्या भाजप पक्षश्रेष्ठींना माझी विनंती राहील की राजळे या नेतृत्वाला आमचा कायम विरोध राहील. कारण ही भाजप पक्षश्रेष्ठी भाजप पक्षावरती प्रेम असलेली व्यक्तिमत्व नाही आहे. आणि निश्चितच जर आपण राजळे सोडून जर कुठलाही उमेदवार दिला तर त्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस एक करू आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. पण त्याचबरोबर जर आपण भाजप पक्षाच्या नेत्या, तालुक्याच्या नेत्या आमदार राजळे यांना जर आपण तिकीट दिलं तर आम्ही सर्वच भाजपातील जुने कार्यकर्ते, अन्याय झालेले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी थांबून घेऊ. आम्हाला त्यांची उमेदवारी मान्य नाही म्हणजे नाही. वृत्तसंकलन विभाग, सी 24 तास, पाथर्डी.